बातमी कल्याणमधली आहे। कल्याणमध्ये ठाकरे सेनेकडनं जोरदार पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे। ठाकरे सेनेचे 2 नगरसेवक बेपत्ता असा आशय या पोस्टर्सवर आहे। मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे 2 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत आणि हेच नगरसेवक बेपत्ता आहेत अशा आशयाची पोस्टर्स ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी कल्याण परिसरात लावलेली आहेत। या संदर्भात ठाकरे सेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। केडीएमसी मध्ये घोडेबाजार सुरू असून जे 4 नगरसेवक आमच्या सोबत होते त्यांनी अजून नोंदणी केलेली नाही आणि पुन्हा बैठक घेऊ, जर ते आले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई करू असं वरुण सरदेसाईंनी स्पष्ट केलंय। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार हा सध्या सुरू आहे। वेगवेगळ्या आघाड्या युत्या या होताना दिसतायत। आमचे नगरसेवक हे आमच्या सोबत आहेत। जे 4 नगरसेवक हे आत्ता आमच्या सोबत नव्हते, त्यांनी अजून स्वतःची नोंदणी सुद्धा कोकण आयुक्तांकडे केलेली नाही। आम्ही येत्या 1 ते 2 दिवसामध्ये आमचे गटनेते हे व्हीप बजावणार आहेत। आम्ही परत एकदा बैठक बोलवू। या बैठकीस जर ते गैरहजर राहिले तर त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनची कारवाई ही होणार म्हणजे होणार। कल्याण डोंबिवली पालिकेमध्ये मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्यानं आमदार वरुण सरदेसाई यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केलेली आहे। मनसेनं हा निर्णय घेण्याआधी आमच्याशी चर्चा करायला हवी होती असं वरुण सरदेसाई म्हणतात। संपूर्ण पालिका निवडणूक आम्ही शिंदेंच्या शिवसेना आणि भाजपच्या विरोधात लढलो, त्यामुळे या 2 पक्षांसोबत न जाता आम्ही विरोधी पक्षांच्या भूमिकेत विरोधी बाकांवर बसणार आहोत असंही वरुण सरदेसाईंनी स्पष्ट केलंय। परत एकदा सांगतो, प्रचंड मोठ्या फरकाने आमचे नगरसेवक निवडून आलेत। 5,500-6,6 हजाराचा लीड आहे। म्हणजे मुंबई महानगरपालिकेत जेवढा लीड नाही आहे तेवढा आम्हाला कल्याण डोंबिवलीत मिळालेला आहे। आणि एवढा मोठा क्लिअर मॅन्डेट असताना सुद्धा जर 4 नगरसेवक हे मतदारांचे कुठेतरी अपमान करत असतील तर मतदार हे राग व्यक्त करणारच। मनसे हा वेगळा पक्ष आहे। त्या पक्षाने काय करावं हे काय मी त्यांना सांगण्याची गरज नाही। मला फक्त एवढंच वाटतं, मी कल्याण डोंबिवली पुरतं सांगतो, आम्ही निवडणुका एकत्र लढलो, त्यांना जरी वेगळा काही निर्णय घ्यायचा होता किमान एकदा आमच्यासोबत चर्चा केली असती तर चर्चेमधनं आपण चांगला काहीतरी मार्ग काढता आला असता। चंद्रपूरमधल्या ठाकरे सेनेच्या नगरसेवकांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे। उद्धव ठाकरेंसोबत या नगरसेवकांनी चर्चा देखील केली। चंद्रपूरमध्ये महापौर पदावर ठाकरे सेना ठाम आहे। आपल्याला जो पक्ष महापौर पदासाठी सन्मानानं सहकार्य करेल अशा पक्षासोबत जाऊन आपण सत्ता स्थापन करावी आणि स्थानिक पातळीवर तुम्ही निर्णय घ्या असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी दिल्याची माहिती मिळते आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।